मधली सुट्टी। आज सगळ्या डब्बागुलच्या पार्टिसिपंटशी मी बोलतोय आणि यांच्यातल्या अनेक छोट्या छोट्या मुला मुलींना पुढे जाऊन काय काय व्हायचंय, काय काय बनायचंय, पण जर तुम्हाला मोठं होऊन चांगलं ऍक्ट्रेस बनायचं असेल, चांगलं ऍक्टर बनायचं असेल, तर कसं वावरावं, कसं वागावं, कसं ऍक्टिंग करावं, हे तुम्हाला ज्यांच्याकडनं शिकायलाच पाहिजे. यांचं आपण सगळे फॅन आहोत, मी तर खूप मोठा फॅन आहे. तर नीना कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. तर तुमचे शाळेतले दिवस असं म्हणल्यानंतर एकदम सर्वप्रथम काय डोळ्यासमोर येतं की आपली शाळा? तर सर्वप्रथम मला असं वाटतं माझ्या शाळेतलं जो संबंध कॅम्पस आहे तो आपल्याला दाखवता येत नाही इथे आता, पण तो मला आठवतो निश्चितपणे. काय झालं माहिती, माझं बालपण इंग्लंडमध्ये गेलं सलील. माझे वडील म्हणजे चुकून इथे भारत इथले कारण ते सायकॅट्रिस्ट होते आणि ते शिकायला जेव्हा इंग्लंडमध्ये होते तेव्हा मी तिथे राहिलेली 5-6 वर्ष. तर जेव्हा मी परत आले तेव्हा मी डायरेक्टली सेकंडमध्येच गेले कनोसा कॉन्व्हेंटमध्ये. तर ते ओघाने झालं की माझी मुली म्हणजे माझी एक बहीण पण आहे धाकटी, आम्हाला दोघींना इंग्लिश माध्यमातल्या शाळेत घालायचं हे ओघाने आलं त्यावेळेला. तेव्हा काय असं काय नाटका बिटकाचं काहीच हे नव्हतं. माझ्या नेमकं आता एवढं सगळं म्हणजे इंग्लंड मध्ये एकदम अगदी ज्याला आपण बालपण म्हणतो ते आणि मग कॉन्व्हेंट, याच्यानंतर मराठी भाषेची नाळ खऱ्या अर्थाने कशी जोडली गेली? माझं म्हणजे मी मराठी आहे, मी मराठी भाषिक आहे. माझ्या घरचं वातावरण म्हणजे माझे आई वडील मराठी आहेत. तिथे कुठेतरी ज्या कॉलनीत मी राहते मकरंद सहनिवास तो मराठी लोकांचा आहे. म्हणजे अगदी जास्ती म्हणजे मला असं वाटतं की 95% माणसं इथली मराठी आहेत. आणि मला असं वाटतं जे आपण जे आहोत ना, जे मराठीपण आहे, आणि याचं क्रेडिट माझ्या आईवडिलांनाच देईन. मला असं वाटतं की माझं मराठी वातावरणामध्ये मी वाढले आणि मी शाळेत इंग्रजी वातावरणात गेले. आणि इंग्रजी तर मला परत हे सांगा की इंग्रजी म्हणजे आजचं नाही, आजचं नव्हे, ते त्या काळचं जे ब्रिटिशांचा खूप त्याच्यावरती पगडा होता, त्याच्यामुळे भाषेला खूप महत्त्व होतं. म्हणजे माझं आणि माझ्या मैत्रिणीचं आज एक कनोशन भेटली मला त्या काळची माझी मैत्रीण, की आमचं बोलण्याची पद्धत म्हणा किंवा आमचं लिखाणातले एक हे असते, एक सहजता जी वेगळी आहे जोपासलेली. हे खूप मला महत्वाचं वाटलं आता की तुम्ही तर मराठी जेव्हा नाटकात मराठी भाषा बोलता तर तीही तितकीच उत्तम वाटते ऐकायला आणि इंग्लिशही तितकी उत्तम वाटते. तर हा मला वाटतं फारच महत्वाचा भाग वाटतो तुमच्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी. मला असं वाटतं आहे तो, कारण अलीकडची मुलं ना धड मराठीमध्ये की मी मराठी नाही, मला येत नाही, असं ते जे होतं ना ते माझ्या बाबतीत नाही झालंच नाही. कारण मी जेव्हा मराठी नाटकात गेले तर मी मराठी बोलले. तुम्ही मगाशी असं म्हणलं की कोणी आमच्या शाळेतली भेटली की आमची भाषा एक स्पेसिफिक असते. तर मग आपण तुमच्या मैत्रिणींना बोलूया. लोकांना पण उत्सुकता असेल, मलाही उत्सुकता आहे की तुम्ही एकमेकांच्यात काय बोलता, कारण मी खरं तर इथे आज नुसता बसणार आहे आणि तुम्ही गप्पा मारता. आपण खूप गप्पिष्ट मैत्रिणींना मी बोलवलं इकडे, त्याच्यामुळे त्याचं काही म्हणजे प्रॉब्लेमच नाही अजिबात. प्लीज बोलूया. नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे मधली सुट्टीमध्ये. आणि तुम्हीच ओळख करून द्या ना. बरं, शुभांगी, मिनल आणि सुषमा, आम्ही तिघी जणी एकाच वर्गात होतो. एका वर्गातनं एकत्रच SSC पास झालो, कधीही फेल न होता. मी त्यासाठी सांगितलं की किती हुशार विद्यार्थिनींचा ग्रुप एकत्र शाळेत होता हे मला लोकांना सांगायचं होतं. की शेवटी काय मला नेहमी असं वाटतं की जे शाळेपासनं खूप शिस्तशीर गुणी असतात ते पुढे जाऊन काय काय करतातच हे मला माहिती होतं. कारण तुम्ही सगळेजण इतके तेजस्वी हुशार दिसतातच. तर मला त्या दिवसांविषयी ऐकायचंय. आमची कनोसा कॉन्व्हेंट कर्मठ शाळा म्हणायला हरकत नाही. तिथली सगळी भयंकर शिस्त, त्यामुळे आणि नीना त्याच्यामध्ये अगदी कधीही ती होमवर्क झालं नाही किंवा वर्गात बोललीये म्हणून कधी बाहेर उभं केलं असं काही नाही. अतिशय पिंगट केसांची छान छोटीशी गोरीपान भावली होती. लोकांना विश्वास तीच आहे, खरंच विश्वास बसणार नाही अशी तिची एक अगदी गुणी मुलगी होती असं आम्हाला ही नीना आठवते. मुलांचे पाय शाळेत दिसतात किंवा त्यांच्या कलागुण आपल्याला दिसतात असं आपण नेहमी बघतो, पण नीनाच्या बाबतीत हे साफ खोटं आहे. नीना बहरली खुलली ती कॉलेजमध्ये किंवा आमचं SSC झाल्यावर नाही. पण खरंच सलीम, मला ना तू म्हणजे जेव्हा मधली सुट्टीचा हा कार्यक्रम मला त्यावेळेला खरोखर असं वाटलं की शाळेत काय होते, मी काहीच नव्हते, काहीच नाही. पण तरी सुद्धा मला आज जेव्हा भेटतात मैत्रिणी तेव्हा वाटतं की शाळेचे जे संस्कार आहेत ते आमच्या सगळ्यांमध्ये इतके दिसतात आता, आमच्या बोलण्यातनं, आमच्या विचारसरणीतनं, ते मात्र कुठे गेले. मी बहरले की आणि ही एल्फिन्स्टन मध्ये होती नंतर माझ्या बरोबर. नीनाचं जे परिवर्तन संबंध त्या ह्याच्यात कॉलेजमध्ये मी माझ्या डोळ्याने आम्ही बुजलो कॉलेजमध्ये. एल्फिन्स्टन शिवाजी पार्कच्या मुली एल्फिन्स्टनच्या साऊथ बॉम्बेच्या त्या पारशिणी सगळ्या ह्याच्यात आम्ही बुजलो, पण नीना टुक टू इट लाईक फिश टेक्स टू वॉटर. मला असं वाटतं की नीना काय एवढी गुडगल नव्हती नाही आणि थोडी नॉटी होती. आणि तिला एक सवय होती हे मला आठवतं, ती म्हणजे शेपट्याची रिबीन ती बाकाला बांधायची.
म्हणजे उठल्यावर ते आपण अडकतो आणि अच्छा, दुसऱ्यांची हिचीच फक्त आहे. स्पेशली माझी तर नक्कीच बांधलेली आहे. कारण आम्ही दोघी खूप बुटक्या होतो, म्हणजे लोकांना विश्वास बसणार नाही, पण मी अत्यंत बुटकी होते शाळेमध्ये. माझ्यावर 4'8", 4'9" अशी जेमतेम माझी. आणि मी हिला विचारलं भेटल्यावर की तू एवढी उंच केव्हा झालीस. कारण ती तेवढीच राहिली आणि मी एकदम कॉलेजमध्ये सगळं झालं, उंची पण वाढली. आणि सुषमा मला असं वाटतं की माझ्या पुढे बसायची, मी थोडीशी उंच असल्यामुळे त्या मागे. ते इट वॉज व्हेरी अल्युरिंग फॉर मी, यु नो. तिची ती लाल रेड रिबन आणि लांब केस एवढे, आणि ते असं अनाऊतपणे होऊन जायचं रे की त्या बाकाला मी बांधलं. आणि इतकी कडक शिस्त असं नाही, बारीक पण बारीक आहे. गुड गर्ल्सच ती शाळा, गुड गर्ल्सचीच होती. गर्ल्सच होते, इथे वावच नव्हता काही करायला. मस्ती जी करायची ती केली बिहाइंड टीचर्स बॅक. आणि मी बऱ्याचदा पकडली गेली, नीना गेली नाही, एवढाच फरक. मी नाही. म्हणजे जेव्हा पकडला जातो तेव्हा तो मस्ती करतो, जो पकडला जात नाही तो मस्ती करत नाही, असं गुड गर्ल. पण नाही, नीना तशी गुड गर्लच होती. आणि माझं पहिलं तिच्याबद्दलचं पहिलं लुक, इफ यू वॉन्ट टू नो, दुसरीमध्ये असताना माझे वडील मला सोडून गेले शाळेत. आणि घरी गेल्यावर ते, मग मला माहित नाही काय केलं. मी घरी गेल्यावर संध्याकाळी मला म्हणाले, अगं एक छान मुलगी तुझ्या शाळेत जॉईन झाली आहे, आजच आली. तिच्या वडिलांबरोबर ती आली होती आणि तिचे वडील सायकॅट्रिस्ट आहेत वगैरे, असं सगळं. कोण ही एवढी सुंदर मुलगी आणि मला माहित नाही. नेक्स्ट डे मी शाळेमध्ये, कोण आहे ही? जोशी. आय वॉज सर्चिंग फॉर नीना जोशी. आणि मग मला दिसली, आणि खरंच अगदी म्हणजे ना गुलाबी गाल, प्रिटी, पेतीत, छोटीशी अशी छान, आणि किती आवडली मला ती. मग मी घरी जाऊन माझ्या पप्पांना सांगितलं, खरंच पप्पा किती छान आहे होती. पण शाळेतला असा एक नक्की दिवस असतो की हा दिवस आम्ही कधी विसरणार नाही. तो भले गॅदरिंग असू शकतो, तुमचा 10वीचा शाळेतला शेवटचा दिवस. मला व्हॅलेडिक्टरी डे, द लास्ट डे, तेव्हा आम्हाला रडवतात त्या टीचर्स की बाहेरच्या जगात कसे सगळे बसलेले आहेत आणि कसं तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. आणि म्हणजे यू फील की आता गेटच्या बाहेर गेल्यावर सगळे तिथे थांबलेत. आमच्या त्या इटालियन मदर्स, आणि माझ्याकडे इनफॅक्ट हे ऑटोग्राफ बुक आहे, मला दाखवायचंय की त्या शेवटच्या दिवशी आणि त्या वर्षात मी जे घेतले. हे आमची जी त्यावेळची प्रिन्सिपल होती, जोवनीना पिलुना, मदर जोवनी. आता तिथे सिस्टर्स झाल्यात. मी आज सकाळी शाळेत गेले होते, तर तिने हे आमच्या माझ्यासाठी केलं. आणि प्रत्येक मुलीसाठी तिने काहीतरी वेगळं केलं. इतकं मेसेज, आणि हे केलंय रे हाताने, म्हणजे इतकं भरून येतं ते असं काहीतरी बघून. शी रिअली वेंट आउट ऑफ, शी इज अ प्रिन्सिपल. काहीच गरज नाही. आज एक नुसतं ऑटोग्राफ आपण छान लिहिलंय, डिअर नीना, इफ गॉड बी विथ यू, हू विल बी अगेन्स्ट यू. एक मला गोष्ट आठवते ज्याच्यामध्ये खरं हा इन्व्हॉल्व नव्हत्या, पण त्यांना कदाचित कळलं असेल. आमची शाळा सुटायची 3:35 ना. त्या दिवशी माझी एक मैत्रीण हुटॉक्सी, मला वाटतं का गं, समोर पारसी कॉलनीमध्ये राहायची, समोरच कॉलेज, शाळेच्या बरोबर समोर पारसी कॉलनी. तेवढे चल ना, डोंट टेक द लेटर बस, आपण जाऊन खेळूया. म्हणून आम्ही ते हे खेळायला लागलो, काय आपलं ठिकरी खेळत संध्याकाळ कधी झालं मला कळलं नाही. इथे माझे आई वडील इतके, ते शाळेत येऊन गेले, पण मी समोर आहे त्यांना माहिती नाही. त्या काळात अर्थात मोबाईल वगैरे काहीच नव्हतं, सगळ्यांना फोन, मला माहिती आहे तुमच्या घरी पण गेले असतील फोन. आणि टिल 8:30 आय वॉज देअर, कम्प्लिटली काही म्हणजे काहीच नाही. तिलाही कळलं, तिच्या घरी ती होतीच, मला गेली होती. आणि शेवटी पोलिसात कळवलं, आणि त्याच्यानंतर समोर काही कोणीतरी बघितलं, आणि समोरच्या घरात मी होते लिटरली. पण त्यांना म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा झाल्यासारखं. तर त्या म्हणतात की मी फार म्हणजे नॉटी वगैरे नव्हते, पण हे अशा गोष्टी मी करायच्या मध्येच. आणि त्या वेळेला फ्रुटी बरोबरच्या मधुर आणि खट्याळ आठवणींची. आपल्याला खेळ माहिती आहे, फ्रुटीची बाटली गोल फिरवल्यानंतर हे बाटलीचं डोकं ज्या व्यक्तीकडे थांबेल त्या व्यक्तीकडनं आपल्याला काहीतरी खास आठवण ऐकायला मिळणार आहे. बघूया आज कुठे थांबतंय. अच्छा, आमचा एक मधली सुट्टी, आता ज्याचा हा कार्यक्रमाचं नावच आहे मधली सुट्टी, म्हणजे रिसेस असायची आमची, ज्याच्यामध्ये आमची फुल डे स्कूल असल्या कारणाने आम्हाला दुपारी घरनं डबा यायचा, अगदी साग्र संगीत. आणि तो साग्र संगीत डबा आम्ही अगदी मजेत सगळेजण खायचो, पण प्रत्येकाचा एक ग्रुप होता. तसा नीनाच्या पण ठरलेल्या 2 मैत्रिणी, 2-3, शुभांगी, मी, आमच्या एक ग्रुप असायचा, ही, मी, आणखीन एक आमची जी दुबईला मैत्रीण असते, असा. पण हे सगळं संपल्यानंतर परत आपला घोळका त्या झाडाच्या खालती आणि टवाळक्या करायला मोकळा, असं नीना. आणि नीना यूज टू बी व्हेरी क्वाइट, पण त्या रिसेसमध्ये तिचा काहीतरी असं, म्हणजे ती व्यवस्थित असायची आमच्या बरोबर अगदी, आणि आमच्यात अगदी घोळून मिळून अगदी व्यवस्थित तिचं चालायचं, नकला बिकला सगळ्यांची इमिटेशन, ही टीचर ती टीचर, असं नीनाचं भरपूर असायचं. म्हणजे तो थोडासा अंग होता तिचा तेव्हा, असं मला सांगायचं.
या निमित्ताने आम्हाला आमच्या शाळेचे दिवस पुन्हा आठवायला मिळाले, हेच फार गोष्ट मोठी आहे. थँक्यू. थँक्यू. मधली सुट्टी